मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आपल्या सोबत आहेत नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे भाऊ। तिरंगा रॅली या ठिकाणी काढली जाते, काय सांगणार? आज स्वर्गीय राजीवजी गांधी यांची पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्तानं आपण पाहिलं असेल की सर्व देशभरात त्यांना आदरांजली अर्पित करण्यात येते। नागपूरमध्ये सुद्धा प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि ज्या देशातील सैन्यातील जवानांनी या देशासाठी कामगिरी बजावली त्यांना एक अभिवादन म्हणून हा कार्यक्रम आहे। भाऊ, भाजपनं टीका केलेली की काँग्रेस एकूणच राजकारण करत आहे या मुद्द्यावर, आमच्या रॅलीत सहभागी व्हायला पाहिजे होतं, ती कुठल्या पक्षाची रॅली नव्हती? ते काही त्यांची मक्तेदारी थोडी ना आहे की कोण्या एकाची। हे भारतीय सैन्य देशाचं सैन्य आहे, कोण्या एका पक्षाचं सैन्य थोडी ना आहे। त्यांनी मिळवलेली ही कामगिरी देशासाठी आहे, कोणत्या राजकीय पक्षासाठी नाही आहे आणि त्यांचा सन्मान करणं हा सगळ्या प्रत्येक भारतीयाचा काम आहे। तर आम्ही भारतीय म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत। हा तिरंगा तुमच्या या रॅलीमध्ये आहे? हो, आज हा मोठा तिरंगा आणि या तिरंग्याचं रक्षण करण्यासाठी, सैन्याला ताकद देण्यासाठी, त्यांचं पाठबळ वाढवण्यासाठी, त्यांच्या कामगिरीचा केली त्याचवर अभिनंदन करण्यासाठी हे तिरंगा बनवण्यात आला। अनेक मोठे नेत्यांनी पाठ फिरवलेली आहे नागपुरातल्या रॅलीत नेहमीप्रमाणे। मला असं वाटतं की हे जे नेहमी येणारे लोक असतात प्रत्येक कार्यक्रमात ते इथे सगळे उपस्थित आहेत। नेते सगळे, मला वाटतं हे सगळे मोठेच नेते, याच्यापेक्षा मोठे नेते आता नागपुरात नाही। खूप खूप धन्यवाद। हे होते आमदार विकास ठाकरे। या ठिकाणी काँग्रेसनं तिरंगा रॅली काढत ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय लष्करांचा जो सहभाग होता, यश मिळालं, त्याचं कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।